नमस्कार विद्यार्थी मित्रांनो LLB 3 इयर सीईटी एक्झाम 2025 ची एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे आणि आता या एक्झाम साठी आपल्याला सीईटी एक्झामचं रजिस्ट्रेशन केव्हा सुरू होणार आणि त्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, आपण काय तयारी करायची या विषयीची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे, तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट्टा हे YouTube चॅनल। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। असेच नवीन सर्व अपडेट तुम्हाला मिळत राहतील। चला तर मित्रांनो, सुरू करूया व्हिडिओ। तर सर्वात अगोदर आपण लॉ 3 इयर सीईटी एक्झामचं रजिस्ट्रेशन कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे याची माहिती पाहूया। मित्रांनो, लक्षात घ्या, या अंदाजित तारखा आहेत, आणखीन वेबसाईटला कुठल्याही प्रकारचं तसं ऑफिशियल अपडेट आलेलं नाही, परंतु आतापर्यंतच्या पाठीमागच्या हिस्ट्रीवरून या तारखा आपण फिक्स करतोय आणि त्या तारखांच्या 2-4 दिवस पुढे पाठीमाग रजिस्ट्रेशन हे सुरू होऊ शकतं। चला तर पाहूयात या नेमक्या तारखा काय आहेत। तर महत्त्वाच्या तारखांमध्ये पहिली तारीख आहे रजिस्ट्रेशन स्टार्ट डेट। हे रजिस्ट्रेशन 10 जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहे आणि रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर आपल्याला जवळपास 20 ते 25 दिवस टाइम हा रजिस्ट्रेशन साठी दिला जातो। म्हणजेच आपलं रजिस्ट्रेशन 10 जानेवारी 2025 ला सुरू होईल आणि तुम्हाला शेवटची डेट अंदाजित 30/1/2025 म्हणजेच 30 जानेवारी 2025 पर्यंत तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करता येणार आहे। याच्यामध्ये 1 ते 2 वेळेस 5 दिवसाचं 7 दिवसाचं एक्सटेन्शन मिळू शकतं, म्हणजेच 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत हे रजिस्ट्रेशन पुढे चालू शकतं। गेल्या वेळेस 2 वेळा एक्सटेन्शन हे मिळालेलं होतं। तर जरी सुरुवातीला रजिस्ट्रेशन डेट ही 30/1/2025 पर्यंत असेल किंवा पुढे पाठीमागे असेल तर त्यामध्ये 1 ते 2 वेळा एक्सटेन्शन मिळू शकतं। त्यानंतर आपण पाहूयात की ऍडमिट कार्ड डाउनलोड डेट काय असणार आहे। तर साधारणपणे एक्झामच्या 10 ते 15 दिवस अगोदर तुम्हाला तुमचं हॉल तिकीट म्हणजेच ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी वेबसाईटला अवेलेबल होतं। हे कुठल्या वेबसाईटला डाउनलोड करायचं असतं, कशा प्रकारे डाउनलोड करायचं, कशी प्रोसेस असते, याची सर्व माहिती तुम्हाला त्यावेळेस आपल्या चॅनलवरून देण्यात येईल। तर ही डेट जी आहे ते 5 मार्च 2025 या दिवसापासून तुम्हाला तुमचं ऍडमिट कार्ड हे तुमच्या लॉगिन मध्ये डाउनलोड करता येईल। आणि एक्झाम डेट सर्वांना माहिती असेलच, एक्झाम डेट जी आहे LLB 3 इयर लॉ सीईटी ची, तर 20/3/2025 आणि 21/3/2025 म्हणजे 20 आणि 21 मार्च 2025 या कालखंडामध्ये ऑनलाइन कम्प्युटर बेस्ड टेस्ट ज्याला सीबीटी म्हणतात ही एक्झाम होणार आहे। याच्यामध्ये क्वेश्चन कशा प्रकारचे विचारतात, कुठल्या टॉपिक वरती जास्त भर असतो याविषयीचे डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय, तर ते तुम्ही थोडंसं चेक करा। कशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात, प्रिव्हियस इयर मध्ये कसे क्वेश्चन आले होते याची माहिती तुम्हाला भेटून जाईल। आता पुढे आपण पाहूया की रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स फॉर लॉ सीईटी रजिस्ट्रेशन 2025। तर ही एक्झामचं रजिस्ट्रेशन करत असताना किंवा ऍडमिशन साठी वेगवेगळे डॉक्युमेंट लागतात। तर आपण ऍडमिशनचं नंतर पाहूयात, सध्या एक्झाम देण्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट आपल्याला हवे आहेत त्याची लिस्ट एकदा चेक करून घेऊया। पहिला आहे तुम्हाला आधार कार्ड, तुमचा नंबर लागतो किंवा आधार कार्ड आयडी प्रूफ डॉक्युमेंट कुठलंही, पॅन कार्ड, पासपोर्ट वगैरे किंवा वोटिंग कार्ड यापैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला एक्झाम वेळेस लागणार आहे आयडी प्रूफ म्हणून। आणि फॉर्म भरते वेळेस देखील तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड कुठलं तरी एक डॉक्युमेंट लागणार आहे। नंबर 2 आहे 10वी आणि 12वीचं मार्कशीट। तर याच्यामध्ये तुम्ही कुठल्या इयरला पास झालात, किती मार्क्स होते, ही अशी साधारणपणे कुठल्या बोर्डामधून तुम्ही पास झालात ही माहिती आपल्याला हवी असते आणि एक्झॅक्ट इयर वगैरे माहिती पाहिजे। त्यासाठी तुमच्याकडे 10वी आणि 12वीचं मार्कशीट असणं गरजेचं आहे। झेरॉक्स कॉपी असेल तरी काही हरकत नाही। नंबर 3 आहे ग्रॅज्युएशन मार्कशीट। आता LLB 3 इयर जे आहे ते ग्रॅज्युएशन वरून तुम्ही BA, BSc, BCom कुठलाही
स्ट्रीम मधून ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं असणं गरजेचं आहे. जर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट नसेल तर तुम्ही ॲपियर असणं गरजेचं आहे. म्हणजेच या वर्षी तुम्ही फायनल इयर ग्रॅज्युएशनला असणं गरजेचं आहे. जर तुम्ही फायनल इयरला असाल तर तुम्हाला मार्कशीटची गरज लागणार नाही. परंतु जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन ज्यांचं झालं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्यांना ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे मार्कशीट लागणार आहे. त्याच्यामध्ये पर्सेंटेज किती किंवा कुठल्या वर्षी पास झाला याची माहिती तुम्हाला तिथं विचारली जाऊ शकते. त्यानंतर आहे तुमच्याकडे तुमचा रिसेंट स्कॅन केलेला फोटोग्राफ जो आपल्याला फॉर्म भरते वेळी अपलोड करायचा आहे तो असणं गरजेचं आहे. फोटो बरोबरच सिग्नेचर तुमची स्कॅन केलेली असणं गरजेचं आहे. स्कॅन केलेली नसेल तर व्यवस्थित चांगला मोबाईल असेल तर तुम्ही मोबाईलमध्ये देखील फोटो काढू शकता. परंतु मोबाईलमध्ये जर फोटो काढला तर त्याची साईज जास्त होते. त्यामुळे ते साईज कशी ऍडजस्ट करायची हे देखील तुम्हाला आपण ज्या त्यावेळी फॉर्म भरताना सांगणार आहे. पुढचं महत्वाचं डॉक्युमेंट आहे कास्ट सर्टिफिकेट. कास्टच्या विद्यार्थ्यांना फी ही सीईटीची कमी असते, ओपनच्या विद्यार्थ्यांना जास्त असते. तुम्ही जर कास्ट मध्ये येत असाल, एससी असेल, एसटी असेल, एनटी, ओबीसी, एससी, बीसी, एसबीसी तर तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. कास्ट सर्टिफिकेट नसेल तर आत्ताच अप्लाय करा, काढून घ्या. एक्झामच्या वेळी जर कास्ट सर्टिफिकेट नसेल तर जे तुम्ही ई महासेवा केंद्रामध्ये जाऊन जे अप्लाय करणार आहात त्याची पावती देखील चालणार आहे. परंतु दोन्हीपैकी काही तर तुमच्याकडे असायला पाहिजे. नसेल तर तुमचा फॉर्म हा ओपन मधून जाईल आणि ओपनची फी तुम्हाला लागणार आहे. त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरी मधले जे लोक असतील, एससी एसटी या कास्ट सोडून बऱ्याचशा कॅटेगरीला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागतं. म्हणजेच उन्नत गटात मोडत नसल्याबाबतचं ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नाही म्हणून एक सर्टिफिकेट असतं ज्याला नॉन क्रिमी लेअर. आता क्रिमी लेअर काही जण नॉन क्रिमिनल म्हणतात. क्रिमिनल वगैरे काही नाही, तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये वगैरे जायची गरज नाही. नॉन क्रिमी लेअर म्हणजे तुमचं उत्पन्न वार्षिक 8 लाखापेक्षा जास्त नाही हे एक सर्टिफिकेट मिळतं. ते तुम्हाला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, तरच तुम्ही कास्ट मधून ऍप्लिकेशन करू शकता. त्यानंतर आहे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट. जे विद्यार्थी इकॉनॉमिकली वीकर सेक्शन मध्ये येत असतील त्यांच्याकडे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाचं डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजेच रहिवाशी दाखला जो तुम्हाला तुमच्या सेतू कार्यालयामधून किंवा ई महासेवा केंद्रामधून ऍप्लिकेशन करून जिल्हाधिकाऱ्यांचा रहिवाशी दाखला असणं गरजेचं आहे. आता रहिवाशी दाखला ग्रामपंचायत मध्ये देखील मिळतो, परंतु तो इथं चालत नाही. डिजिटल डोमिसाईल सर्टिफिकेट जे कलेक्टरची साईन करून आलेलं असतं, जे सेतू केंद्रामधून जिल्हा परिषद कडून मिळतं, ते तुम्हाला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काही डॉक्युमेंटची लिस्ट होती. लवकरच हे रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे आणि हे रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करायचं आहे याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला भेटून जाईल. त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.